स्लग लाईन 1 वलांडीकरांची बहुप्रतीक्षित मागणी पूर्ण। आता महाराष्ट्र ग्रामीण बँक देणार राष्ट्रीयकृत सेवांचा लाभ। स्लग लाईन 2 एक राज्य एक बँक, महाराष्ट्रात आता एकत्रित ग्रामीण बँकेद्वारे व्यापक सेवा। सुधारित व प्रभावी वृत्त, एक राज्य एक बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक। वलांडीकरांची राज्यपुरती राष्ट्रीयकृत बँकेची गरज आता भागणार, महाराष्ट्र ग्रामीण बँकेद्वारे। देवणी तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेले वलांडी हे गाव सुमारे 20 ते 25 गावांचे व्यापारी आणि ग्राहक केंद्र बनला आहे। मात्र येथे राष्ट्रीयकृत बँकेचा अभाव असल्यामुळे व्यापारी व विद्यार्थी व सामान्य नागरिकांना आर्थिक व्यवहार करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। देवणी तालुक्यात सध्या फक्त 3 राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा कार्यरत आहेत। स्टेट बँक ऑफ इंडिया देवणी, इंडिया बँक जवळका आणि चव्हाण हिप्परगा यातील काही शाखांमध्ये कर्मचारी व अधिकाऱ्यांची असमर्थता आणि गैरसोयीमुळे सेवा प्रभावीपणे पोहोचत नव्हती। वलांडीमध्ये काही सहकारी बँका कार्यरत असल्या तरी राष्ट्रीयकृत बँकेची कमतरता प्रकर्षाने जाणवत होती। स्थानिक लोकप्रतिनिधी गेल्या 15 वर्षापासून या भागाचे प्रतिनिधित्व करत असून त्यांनी या मागणीसाठी ठोस पावले उचलली नाहीत, असा व्यापारी वर्गाचा आरोप आहे। ही गरज लक्षात घेऊन भारत सरकारच्या वित्तीय सेवा विभागाने दिनांक 7 एप्रिल 2025 रोजी गॅझेट क्रमांक CG DLE 0704-2025/262329 प्रकाशित करून विदर्भ ग्रामीण बँक, कोकण ग्रामीण बँक आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक यांचे एकत्रीकरण करण्याचा निर्णय घेतला। हे एकत्रीकरण महाराष्ट्र दिन 1 मे 2025 पासून अंमलात येणार आहे। या निर्णयामुळे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे सेवा क्षेत्र राज्यातील 34 जिल्ह्यांपर्यंत विस्तारेल। विदर्भ व कोकण बँकेचे ग्राहक आता महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कोणत्याही शाखेमधून अखंड सेवा घेऊ शकतील। सर्व खाते, कर्ज व सेवा पूर्ववत कार्यरत राहतील। एक राज्य एक बँक या संकल्पनेनुसार महाराष्ट्र ग्रामीण बँक ग्रामीण भागातील नागरिकांना विश्वासार्हता आणि दर्जेदार बँकिंग सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे। विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक अजित सौदागर।